यांनी आपल्या वसई तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील विविध गोष्टी केल्या। त्यांच्या नावाने वर्तक विद्यालय आहे, कॉलेजेस आहेत आणि ते त्यांचे अनंत उपकार आज आपल्यावर आहेत। त्यांचं स्मरण आजच्या 15 ऑगस्टच्या दिनी करणं हे खूप गरजेचं वाटतं, म्हणून मी हा उल्लेख केलेला आहे। अशाच प्रकारे आपण विविध कार्यक्षेत्रात काम करण्याचं जर ठरविलं तर निश्चितपणे भारत आज सुजलाम सुफलाम जरूर आहे, पण त्याही पलीकडे जाऊन भारत हा जागतिक लेवलला नंबर 1 ला येऊ शकतो अशी मला पूर्ण खात्री आहे। फार काय बोलण्यासारखं आहे, फार काय सांगण्यासारखं आहे, परंतु आजच्या ह्या युगामध्ये विद्यार्थ्यांचीच नव्हे तर सर्व जनतेची ऐकण्याची क्षमता मोबाईल सारख्या छोट्याशा यंत्राने खूप कमी केली आहे। मला पालक वर्गांना विनम्र प्रार्थना करायची आहे, आपल्या विद्यार्थ्यांवर, आपल्या विद्यार्थिनींवर आत्मीयतेने लक्ष द्या। त्यांच्या हातात आवश्यक तेवढ्या पुरताच मोबाईल द्या, अन्यथा सर्व गोष्टी बाजूला राहतील आणि ते मोबाईलमध्ये इतके गुंततील की त्यांचं आयुष्य त्या मोबाईलमुळे बर्बादी होईल। जसं म्हटलं जातंय, प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात, नाण्याच्याही 2 बाजू असतात। मोबाईलचा उपयोग चांगल्या प्रकारे केला तर ते उत्तम दर्जेदार हत्यार आहे, जे आपल्याला सुसंस्कृत बनवू शकतं, परंतु त्याचा उपयोग जर चुकीच्या मार्गाने झाला तर आपण रसातळाला जाऊ शकतो, असं मला ह्या शुभदिनी सांगायचं आहे।